भारतीय जनता पार्टी ठाणे शहर व शारदा संकल्प प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही 16 ऑगस्ट रोजी कॅसलमेल नाका येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे चौक येथे गोकुळ दहीहंडी उत्सवाचं आयोजन केले असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये आयोजक माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी दिली आहे। पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, माजी नगरसेविका नंदा कृष्णा पाटील, भारतीय जनता पार्टी ठाणे शहर सरचिटणीस तथा शारदा संकल्प प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन पाटील व्यासपीठावरती उपस्थित होते। गतवर्षी ठाण्यातील खोपटचा राजा गोविंदा पथकाने आमच्या येथे 9 थर लावून विश्वविक्रम केला आहे। आमची दहीहंडी गोकुळ दहीहंडी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपाला आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते, मंत्री, आमदार, खासदार, कलाकार या उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत। मागील वर्षी 200 गोविंदा पथकांची उपस्थिती उत्सवाला लाभली होती। यंदा हा आकडा वाढून 250 गोविंदा पथक येथे येणार असल्याची शक्यता आहे। दमलेल्या गोविंदा पथकासाठी अन्नछत्र उभारण्यात येणार आहे। तर गेल्या वर्षी 12,000 गोविंदांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला, तर यावर्षी 15 ते 20,000 गोविंदा येण्याची शक्यता असल्याने तशी व्यवस्था आम्ही करणार आहोत। कोणाला दुखापत होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेत असल्याचं देखील कृष्णा पाटील यांनी सांगितलेलं आहे। प्रथम 10 थर लावणाऱ्या पुरुष गोविंदा पथकास 11,11,111 रुपये व चषक, प्रथम 9 थर लावणाऱ्या पथकास 5,55,555 रुपये व चषक, नंतरचे 9 थर लावणाऱ्या पथकास 2,22,222 रुपये व चषक, 8 थरांसाठी 51,000 रुपये, 7 थरांसाठी 15,000 रुपये, 6 थरांसाठी 9,000 रुपये, 5 थरांसाठी 5,000, 4 थरांसाठी 5,000 रुपये सोबतच चषक आणि आकर्षक बक्षिसं देण्यात येणार आहेत। तर महिला गोविंदा पथकाला 1,51,111, 7 थर लावणाऱ्या 51,000 रुपये, 6 थर लावणाऱ्या पथकास 25,000 आणि 5 थर लावणाऱ्या गोविंदा महिला पथकास 5,000 रुपये, 5 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 10,000 रुपये आणि 4 थर लावणाऱ्या पथकास 5,000 रुपये सोबतच चषक असं बक्षिसाचं स्वरूप असल्याची माहिती कृष्णा पाटील यांनी दिली आहे। भारतीय जनता पार्टी ठाणे शहर ठाणे आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळ नगरात गोकुळ हंडी गेली 3 वर्षापासून घेतली जाते। या गोकुळ हंडीची क्रेज पूर्ण महाराष्ट्रात ठाणेकर जनता असेल, तसेच आपण आपल्या मार्फत गोकुळ हंडी नावारूपाला आलेली आहे आणि एक क्रेज तयार झालेली आहे। या गोकुळ हंडीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच इतर सेलिब्रिटी आणि कॅबिनेट मिनिस्टर ठाण्यातील बरेच लोक या हंडीला येणार आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करायला उत्सुक आहोत। तसेच आम्ही एक गोविंदेजवळ 200च्या वर गोविंदे आमच्या इथे भाग घेतात आणि त्या गोविंदांसाठी ते थकून भागून आलेले असतात, तर त्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे। आम्ही अन्नछत्र चालू केलेलं आहे आणि तिथून गेल्या वर्षी 12,000 गोविंदांनी तिथे अन्नदानाचा लाभ घेतला होता। ह्यावेळी शक्यता वाढण्याची असल्यामुळे आम्ही एक 15 ते 20,000ची व्यवस्था आम्ही आता केलेली आहे। तसेच या स्पर्धेमध्ये स्पॉट इन्शुरन्स काढलेला आहे, जेणेकरून कुठल्याही गोविंदाची दुखापत होऊ नये म्हणून, झाल्यास कुठली घटना घडू नये म्हणून इन्शुरन्स काढलेला आहे। तसेच दुखापत होऊ नये म्हणून हार्नेसची व्यवस्था केलेली आहे। काल संध्याकाळी ऑनलाईन फॉर्म आम्ही चालू केला। 1 तासामध्ये 70 गोविंदांची नोंद झालेली आहे आणि आतापर्यंत जवळ 100च्या वर आकडा आज गेला असेल तो का बघितलं नाही, पण आम्हाला येणाऱ्या दिवशी म्हणजे परवा 16 तारखेला 250च्या वर गोविंदे येण्याची अपेक्षा आहे।